पुण्यात रस्त्यांवर खड्डे आहेत की मृत्यूचे सापळे आहेत? म्हणजे रस्ते दुरुस्ती आणि डांबरीकरणासाठी महापालिका शेकडो कोटी रुपये खर्च करते, पण पुणेकरांच्या नशिबी येतात ते पुन्हा तेच खड्डे. खड्डे बुजवले जातात, पण काही दिवसात खडी पुन्हा रस्त्यावर दिसते. माती तशीच असते आणि नागरिकांचा जीव मात्र धोक्यात असतो. म्हाळुंग्यात याच खड्ड्याने एका 11 वर्षांच्या मुलाचा जीव घेतला. वडिलांच्या दुचाकीवरून शिकवणीला जात असताना दुचाकी खड्ड्यात घसरली, दोघेही खाली पडले आणि काही कळायच्या आत ट्रक त्या चिमुकल्याच्या अंगावरून गेला. हा केवळ अपघात आहे का, की महापालिकेच्या दुर्लक्षामुळे घडलेला मृत्यू आहे? ज्या खड्ड्यांच्या तक्रारी नागरिक गेल्या 2-3 महिन्यांपासून करत होते, ते खड्डे वेळेत बुजवले गेले नाहीत. निधी असूनही कामाकडे दुर्लक्ष झालं आणि आता एका निष्पाप मुलाचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. अधिकारी आलिशान गाड्यांमधून फिरतात, लोकप्रतिनिधी आश्वासनं देतात, पण रस्त्यावरचा खड्डा कुणाला दिसत नाही. पुणेकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? नेमकी घटना काय घडली ना ते आधी सांगते. म्हाळुंगेतल्या ग्रीनकोट सोसायटी समोर सोमवारी संध्याकाळी 11 वर्षांचा मुलगा आपल्या वडिलांच्या दुचाकीवरून बसून शिकवणीला जात होता, म्हणजे क्लासला जात होता. त्यांची दुचाकी खड्ड्यामुळे घसरली, दोघेही खाली पडले आणि काही कळायच्या आत या मुलाच्या अंगावरून ट्रक गेला आणि त्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. हसत्या खेळत्या मुलाचा अचानक डोळ्या देखत मृत्यू झाल्यानं त्याच्या वडिलांना किती मोठा धक्का बसला असेल, त्याच्या कुटुंबियांची काय अवस्था झाली असेल, याची जाणीव महापालिकेचे अधिकारी आणि या भागातील नगरसेवकांना आहे का? सीसीटीव्हीत कैद झालेलं अपघाताचं दृश्य बघताना हृदय पिळवटून जातंय. महापालिकेच्या कारभाराबद्दल नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होतोय. आणखी किती बळी घेतल्यानंतर पुणे महापालिकेचे डोळे उघडणार, असा प्रश्न नागरिक विचारतायत. सूस म्हाळुंगे भागातील रस्त्यांवर प्रचंड मोठे खड्डे पडलेत. गेल्या 2-3 महिन्यांपासून स्थानिक नागरिक खड्ड्यांच्या तक्रारी करत होते. काही ठिकाणचे खड्डे बुजवण्यात आले, मात्र ते काम निकृष्ट असल्यानं पुढील काही दिवसात आपल्याला खडी रस्त्यावर पाहायला मिळाली. म्हाळुंगेतील ग्रीनकोट सोसायटी समोरील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासंदर्भात सुद्धा पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी सोमवारीच अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. अधिकाऱ्यांनी त्वरित रस्ता दुरुस्त करण्याचं आश्वासनही दिलं होतं, असा दावा अधिकारी करतायत. पण गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांना याचा त्रास होत असताना त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. खड्डे बुजवण्याची, रस्त्यावरील खडी आणि माती बाजूला करून धोका कमी करण्याची इच्छा पथ विभागाच्या अधिकाऱ्यांची झाली नाही का? आता 11 वर्षांच्या मुलाचा जीव गेल्यानंतर महापालिका खुलासे करून बाजू सावरून घेते. रस्ते डांबरीकरण करणं, खड्डे बुजवणं ही कामं करताना ती चांगली कशी होतील यापेक्षा कोणत्या ठेकेदाराला हे काम मिळेल हेच डोळ्यासमोर ठेवून निविदेच्या अटी शर्ती निश्चित केल्या जातात. त्यामुळे आरोप प्रत्यारोप होऊन निविदा रेंगाळत पडतात. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर काढल्या जाणाऱ्या निविदा ठराविक ठेकेदारांना मिळण्यासाठी नगरसेवकांच्या मदतीनं गुन्हेगार प्रवृत्तींच्या लोकांची मदत घेतली जाते. या वादात एप्रिल ते जुलै महिन्यात 104 पैकी 94 निविदांचे अ पाकिट उघडलंय, तर केवळ 8 निविदांचं ब पाकिट उघडलंय. त्यामुळे फक्त 8च निविदांना गती मिळाली आहे. चांगल्या रस्त्यांनी दौरे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी केशवनगर, मुंढवा, नगर रस्ता, विश्रांतवाडी, उत्तम नगर, शिवणे, नांदेड, धायरी, कात्रज कोंढवा रस्ता या भागांना भेटी दिल्या. आयुक्त ज्या रस्त्याने जाणार तिथले खड्डे बुजवून रस्ते चांगले केले जात आहेत, किंवा आयुक्तांना चांगल्या रस्त्याने नेलं जात असल्यानं पुणे शहरातील रस्त्यांची स्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली जात नाहीये. आता ज्या म्हाळुंगेत ही घटना घडली त्या म्हाळुंगेतील रस्त्याची जबाबदारी कुणावर आहे, ती अधिकाऱ्यांची नावं मी तुम्हाला सांगते. प्रभाग क्रमांक 9 मधून मुख्य अभियंता राजेश बनकर, अधीक्षक अभियंता अभिजित आंबेकर, कार्यकारी अभियंता रमेश वाघमारे, उप अभियंता प्रदीप रंगदळे, कनिष्ठ अभियंता शिवानंद पाटील आणि संदीप चाबुकस्वार. विजय नायकल हे सहाय्यक आयुक्त आहेत, जे औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयात असतात. आता आपण अधिकाऱ्यांविषयी बोललो, पण या भागातले नगरसेवक कोण आहेत? स्थानिक नगरसेवक तर भाजपच्या रोहिणी चिमटे आणि मयुरी कोकाटे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल बालवडकर आहेत आणि बाबूराव चांदेर आहेत. खरं तर ही प्रभाग क्रमांक 9ची निवडणूक होती, जी यंदा खूप गाजली होती आणि त्याच प्रभाग क्रमांक 9 मधल्या रस्त्यांमध्ये जे खड्डे पडले त्यावरून खरं तर आता पुन्हा एकदा पुण्यात याच प्रभाग क्रमांक 9ची चर्चा होते. आता ज्या नगरसेवकांची आपण नावं घेतली त्यांनी खरं तर याविषयी एका विशेष सभेत प्रश्न सुद्धा उपस्थित केले होते.
त्यांचं काय म्हणणं आहे की पुणे महापालिकेत पर्यावरण अहवालाची जेव्हा सभा सुरू होती त्यावेळी त्यांनी रस्ते अपघाताचा मुद्दा उपस्थित केला होता. म्हाळुंगेतील खड्डे प्रशासन आता बुजवेल, पण मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याला परत आणू शकणार आहात का, असा प्रश्न भाजपच्या नगरसेविका मयुरी कोकाटेंनी विचारलाय. तर अमोल बालवडकर यांचं म्हणणं आहे या घटनेला प्रशासन जबाबदार आहे. आम्ही तक्रारी करूनही प्रशासनानं लक्ष दिलं नाही, त्यामुळे ही घटना घडली आहे. तर प्रत्येक भागात कनिष्ठ अभियंता आहे, त्यांना खड्डे दिसत नाहीत का, त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करा, अशी मागणी रवींद्र साळेगावकरांची आहे. लोहगाव वाघोली रस्त्याचं रुंदीकरण न केल्यानं तिथे तिघांचा मृत्यू झाला होता. अधिकारी काम करत नसल्यानं ही स्थिती निर्माण झाली आहे, अशी टीका अनिल सातव यांनी केली. आता ज्या वेळेस आपण नगरसेवकांनी प्रशासनावर केलेली टीका ऐकून घेतली किंवा समजून घेतली, त्यानंतर प्रशासनाचं म्हणणं काय ते सुद्धा एकदा समजून घेऊया. तर प्रशासनाचं असं म्हणणं आहे की लहान मुलाचा जीव जाणं ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. म्हाळुंगेतील या रस्त्यावरील खड्डे तातडीनं बुजवण्यासाठी महापौरांशी सोमवारीच चर्चा झाली होती. तसंच या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं कामही सुरू केलंय, असं कोण म्हटलंय? पुणे महापालिकेचे जे अतिरिक्त आयुक्त आहेत ओमप्रकाश दिवटे यांनी. काम सुरू झालं होतं, पण शेवटी एका मुलाचा बळी तर गेला ना, त्याची जबाबदारी तुम्ही घेणार का? आता कसं आहे, निधी आहे पण कामाकडे दुर्लक्ष होतंय, जे नगरसेवकांचं म्हणणं आहे. तर त्याची परिस्थिती काय ती आधी समजून घेऊयात. तर म्हाळुंगेत अपघातानंतर पतविभाग आणि औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. मग म्हाळुंगेतील खड्ड्यांच्या विरोधात त्यांनी जवळपास 20 दिवसांपूर्वी नागरिकांनी आंदोलन सुद्धा केलं होतं. खड्डे बुजवण्याची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयाची आहे, निधी असूनही त्याकडे दुर्लक्ष केलं जातंय असं म्हटलं जातंय. गेल्या 15 दिवसांपासून म्हाळुंगे येथून मान गावाच्या दिशेनं जी रस्ता दुरुस्ती सुरू आहे, ज्या ठिकाणी अपघात झाला तो भाग इथून जवळपास 3 किलोमीटर दूर आहे. त्यामुळे तिकडे खड्डे अजूनही बुजवलेले नाही आहेत. मुलाच्या मृत्यूनंतर जाग आल्यानं तिथले खड्डे बुजवण्यात महापालिकेनं आता सुरुवात केली आहे. हे ना तिथलं वास्तव आहे. खड्ड्यांमुळे दुचाकी घसरून म्हाळुंगेत मुलाच्या अंगावरून ट्रक गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. महापालिकेचे अधिकारी आणि स्थानिक नगरसेवकांनी याकडे कानाडोळा केल्यामुळेच ही घटना घडली. अशीच परिस्थिती सगळीकडे, त्यामुळे लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची वेळ आली. आज प्रश्न हा काही फक्त एका म्हणजे म्हाळुंग्यातल्या खड्ड्याचा नाहीये, पण प्रश्न आहे तो पुणेकरांच्या जीवाच्या सुरक्षेचा. तक्रारी करूनही खड्डे बुजत नसतील, निधी असूनही रस्ते सुरक्षित होत नसतील आणि जीव गेल्यानंतरच प्रशासन जाग होत असेल, तर या निष्काळजीपणाची जबाबदारी नेमकी कुणाची? तुम्हाला याविषयी काय वाटतंय? कमेंट करून सांगा. तुमच्या परिसरातही असे जीवघेणे खड्डे असतील तर त्याचे फोटो आणि लोकेशन आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि ही बातमी जास्तीत जास्त पुणेकरांपर्यंत पोहोचवा, कारण खड्डे बुजवण्यासाठी आणखी एका निष्पाप जीवाचा बळी जाण्याची वाट पाहायची नाहीये. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.